वाढवण बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मच्छीमारांचे सामाजिक, आर्थिक आणि उपजीविकेच्या दृष्टीने सर्वेक्षण होणे अत्यावश्यक असल्याचं मत पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केलं आहे। प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील मच्छीमारांचे सखोल व शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत मच्छीमारांच्या वास्तव परिस्थितीची अचूक नोंद, त्यांच्या हक्कांवर व उपजीविकेवर होणारा परिणाम तसेच भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी सर्वेक्षणाचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीस पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, महेश सागर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे सल्लागार राजीव सिन्हा, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय ठाणे पालघर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, बाधित क्षेत्रातील मच्छीमार संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मच्छीमार प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत सर्वेक्षण सखोल, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असावे अशी मागणी केली। प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील सर्व मच्छीमारांचा यामध्ये समावेश व्हावा असंही त्यांनी स्पष्ट केलं। जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक सर्वेक्षणाची सविस्तर माहिती देत सर्वेक्षण प्रक्रियेची रूपरेषा स्पष्ट केली। बैठकीच्या शेवटी सध्या बाधित असलेल्या 16 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर मच्छीमारांचेही सर्वेक्षण करण्यात यावे अशी ठाम भूमिका मच्छीमार संघटनांनी मांडली आहे। तसेच JNPA मार्फत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन यावेळी मच्छीमार प्रतिनिधींनी दिले। द पोलीस न्यूज ब्युरो, अशरफ खान, तलासरी।